नमस्कार. आज पुन्हा आपण एक भन्नाट आणि थोडीशी हटके रेसिपी घेऊन आलेलो आहोत. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हालाही ती नक्की ट्राय करू वाटेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हालाही तुमच्या घरच्यांसाठी काहीतरी नवीन, चविष्ट, पौष्टिक बनवून खाऊ घालता यावं यासाठी आपण आठवड्यातून 4 नवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. मी इथे 1 वाटी मोठा रवा घेतलाय, तुम्ही बारीक पण रवा वापरू शकता, आणि 1 चमचा साखर. तर आपण न पाणी घालता आपण हे मिक्सरमधून आधी बारीक करून घेऊया. बारीक रवा जरी घेतला तरी थोडंसं मिक्सरमधून फिरवायचा, बंद चालू करून फिरवायचा, आणि मोठा रवा घेतला तरी तो मिक्सरमधून काढू शकता तुम्ही. आणि इथं 1 नारळ घेतलेला आहे, असे बारीक काप केले, तर हे पण आपण मिक्सरमधून न पाणी घालता मिक्सरमधून काढून घेऊया. तर आपण रवा आणि साखर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. 4 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर खाण्याचा सोडा, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, आणि चिमूटभर बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर आता आपण हे दूध टाकून मिक्स करूया. इडलीचं बॅटर किंवा आप्याचं बॅटर आपण जसं बनवतो तसंच आपण याचं हे बनवायचं आहे बॅटर. तुम्ही पाणी पण घेऊ शकता किंवा नारळाचं दूध पण काढू शकता, छान अशी चव येते त्याने. तर आपण सारण बनवेपर्यंत आपण हे झाकून ठेवूया. पाऊण ग्लास दूध लागलेलं आहे. हे नंतर आपण थोडंसं पातळ बॅटर करण्यासाठी परत राहिलेलं दूध वापरणार आहे. पण आधी झाकून ठेवूया, म्हणजे रवा चांगला छान असा मुरेल. तर कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. आणि त्याच्यामध्ये आपण हे खोबरं बारीक केलेलं, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही गूळ वापरू शकता. आणि 3 चमचे मी बारीक रवा भाजून घेतलेला आहे. अर्धा चमचा दूध मसाला घेतलेला आहे. तुम्ही इथं वेलची पूड पण वापरू शकता, खसखस पण वापरू शकता. तर बारीक गॅसवरती आपण आता हे सारण बनवून घेऊया. चिक्कीचा गूळ असेल तर जास्त त्याला पाणी सुटतं, बिना केमिकलचा किंवा साधा तुम्ही गूळ वापरू शकता. आणि थोडंसं रवा वापरायचा, त्याच्यामुळे जास्त पातळ सारण होत नाही आपलं. तर आपलं सारण तयार झालेलं आहे, आपण थंड करून घेऊया. तर आपलं आता बॅटर घट्ट झाले, तुम्ही बघू शकता. तर आता आपण दूध घालून परत पातळ करून घेऊया. छान असा रवा मुरलेला आहे. तर आपण असं बॅटर पातळ केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चमच्यातनं पडलं इतकं असं बॅटर केलेलं आहे. तर आपलं सारण पण आता थंड झालेलं आहे. त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया असे, किंवा असे मुटके बनवून ठेवले तरी चालते. तर एवढे आपण साईजचे बनवून घेऊया, किंवा ठेवताना तुम्ही आप्यामध्ये पण असंच करून ठेवू शकता. तर आप्या पात्रात आपण थोडं थोडं तूप घालूया. तर आपण तूप घातलेलं आहे, गॅस एकदम बारीक केलेला आहे. तर आपण आधी थोडंसं बॅटर घालूया. तर आपण बॅटर घातलेलं आहे. तर आता आपण हे सारण ठेवून देऊया, आणि थोडंसं असं प्रेस करायचं. आपण सारण ठेवून दिलेलं आहे, आणि वरती आता बॅटर परत घालूया. आता आपण परत थोडं थोडं तूप सोडूया, आधीमध्ये सोडूया. हे असं जातं आपोआप, किंवा कडेला सोडलं तरी याच्यात चालते. तर आता आपण झाकून ठेवून वाफेपर्यंत वाट बघूया. मस्त असे झाले, तुम्ही बघू शकता. तर आपण पलटी करून घेऊया. खूप छान असे मोदकासारखे आप्पे तयार झालेत. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा. असे छान असे एका बाजूने झालेले बघू शकता तुम्ही. तर ह्या बाजूने मी आता टाकलेले आहेत. तर आता झाकण टाकलं नाही तरी चालेल. तर आता आपण बनवून घेऊया. तर छान असे आपले आप्पे झालेले आहेत.
तर आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण मी असेच करून घेते. मस्त असे आपले ते मोदकाचे सारणाचे आपले आप्पे तयार झालेत किंवा मोदक आप्पे तयार झालेले आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो. थँक्यू.